चला तर मित्रांनो, आपली एकदम छोटीशी राईड असणार आहे आळंदीच्या दिशेनं. सकाळ सकाळ या रायडिंगची मजा बाबा बघतायत. जाऊ द्या, आपण नवीन रायडर किंवा नवीन गोष्टी. ओके तर मित्रांनो, आता आपण पोहोचतोय आळंदी. चला आता आपण जाऊयात इंद्रायणी नदीकाठी. येथे खूपच भाविकांची गर्दी आहे, पण सगळीकडे एक शिस्त आणि शांतता दिसते. तिकडून या साईडला कसं दिसतंय ते बघूयात. चला, नमस्कार मित्रांनो, नवीन एका मोटर राईड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आपली एकदम छोटीशी राईड असणार आहे दिघीवरून आळंदी पर्यंत. तर मित्रांनो, त्या छोट्याशा राईडचा नक्कीच आनंद घ्या. चला मग जाऊया. कसं आहे मित्रांनो, बाबांनी सकाळ सकाळ मला 20 रुपयाला गंडा टाकला. जाऊ द्या, चला करूयात सुरुवात आपली गाडी आणि जाऊयात आपण आळंदीच्या दिशेने. ओके चला मग मित्रांनो, आजच्या राईडची सुरुवात करूयात देवाचं नाव घेऊन. रामकृष्ण हरी, जय बजरंग बली की जय. ओके तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. झाली आपल्या राईडला सुरुवात. तर मित्रांनो, आहे दिघी आळंदी रोड. तसा हा रोड पुण्यामध्ये जातो. कसा आहे, मस्त आहे ना या रोडचं वातावरण. कसं आहे ना भावांनो, आपल्याला राईड सुरू करायची होती किंवा रायडिंग करायला आवडते, गाडी चालवायला आवडते, म्हणून तर मित्रांनो आपण ही सुरुवात केली. मित्रांनो, इथं समोर असा भव्य दिव्य मंदिर आहे. एकदम छानसं मंदिर आहे. कधीतरी मी तुम्हाला नक्कीच दाखवेन मित्रांनो हे मंदिर. कारण मित्रांनो, या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावलात एकदम छानसं मंदिर आहे. अजून त्याचं काम चालू आहे. एकदम कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला कधीतरी दाखवेल छानसं मंदिर. ओके, सध्या आपण चाललोय आळंदीच्या दिशेनं, म्हणजेच आपली राईड होते आळंदीला. बघा मित्रांनो, या सकाळ सकाळ या रायडिंगची मजा घेताना मी स्वतः बोलतोय तुमच्याशी. कसं ना मित्रांनो, आपण नवीन आहे, त्यामुळं आपल्याला एवढं काय बोलता येत नाही किंवा एवढं काय आपण सांगू शकत नाही. जसं जसं मित्रांनो आपली प्रॅक्टिस होत जाईल तसं तसं मी तुम्हाला नक्कीच एंटरटेनमेंट करीन. सध्या थोडंसं समजून घ्या, आपण नवीन रायडर आहे, इतरांसारखा प्रो रायडर नाही. आणि मित्रांनो, मला तरी कळतंय का जर सुरुवात आपण केली ना तर ती शेवटपर्यंत करायची. अर्ध्यावर सोडून देण्यासाठी आपल्याला सुरुवात अजिबात करायची नाही. एकदा सुरुवात केली तर ती शेवटपर्यंत पूर्णत्वास न्यायची. तरच मित्रांनो आपण केलेल्या गोष्टीचा आनंद भेटतोय. तो आनंद मिळवायचा असेल तर मनात जी इच्छा आहे ना ती पूर्ण केली पाहिजे. परंतु मित्रांनो, मनात पण अशा इच्छा ठेवायच्या की ज्या योग्य आहेत त्याच योग्य इच्छा ठेवायच्या. योग्य इच्छा अजिबात ठेवायच्या नाही. आजी रस्ता क्रॉस करतायत, करून द्यायचं. कसं आहे मग मित्रांनो, रायडिंगची मजा येते की नाही? तुम्ही फक्त व्हिडिओ बघतायत, परंतु खरी मजा मला येते. पाईन रोड, पुणे नाशिक हायवे महामार्ग, आळंदी आणि वडमुखवाडी. आपल्याला जायचंय आळंदीच्या दिशेने. मित्रांनो, सेटअपमध्ये एक थोडीशी चूक झाली. ती म्हणजे अशी की आपण जी हेल्मेटची स्ट्रीप आहे ना ती स्ट्रीप व्यवस्थित लावली नाही. मागच्या पण व्हिडिओमध्ये असंच झालं. जी आपली स्ट्रीप आहे ना ती व्यवस्थित लावली नाही. नाशिक पुणे हायवे महामार्गावर समोर जातो आळंदी आणि या ठिकाणी जातो वडमुखवाडी. तर आपण चाललोय आळंदीला. बाबा बघतायत. जाऊ द्या, आपण नवीन रायडर किंवा नवीन गोष्टी आपल्यासाठी. आणि मित्रांनो, खरं सांगायचं मेन म्हणजे लाज बाळगून आहे ना मला कंटाळा आलाय. त्यामुळं जे होईल ते होईल. चला जाऊयात आपण पण. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, छोडेंगे तुम मगर अपना साथ ना कभी छोडेंगे. तसंच मित्रांनो, आपण पण तुमच्या बरोबरची साथ कधीच सोडणार नाही. तुम्हाला कंटिन्यू मोटो राईडचे व्हिडिओ, मोटो व्लॉगिंगचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला आहे ना श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन घडून आणणार आहे. देहू, मोशी, चाकण, समोर जाणी, चरवली, तुळजापूर. कसं आहे ना मित्रांनो, सकाळ सकाळ ना एकदम थंड अशी हवा आहे. रूम मध्ये गरम होते आणि या ठिकाणी ना एकदम थंड हवा.
मस्त वाटते. असे रोड लागतात रायडिंग करायला. परंतु मित्रांनो मला आहे ना ॲडव्हेंचर रायडिंग खूप आवडते. आपल्या गावाकडच्या रोडनी पळवायला, गावाकडच्या रोडनी चालायला, तुम्हाला गावाकडचे रोड दाखवायला मस्त वाटते. मित्रांनो आपण आहे ना आळंदीच्या देवस्थानाकडे खूपदा आलोय. जेव्हा मनाला वाटेल ना की आळंदीला जायचं तेव्हा आळंदीला येईल. परंतु आज खास तुमच्यासाठी सकाळ सकाळ आहे ना तुम्हाला दाखवण्यासाठी सकाळ सकाळ आपण आळंदीचे दर्शन घेणार आहोत. तुमच्यामुळं पुन्हा एकदा मला या आळंदीचं किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन भेटणार आहे. मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा असा की रेकॉर्डिंग कशी झाली आहे ना हेच मला माहीत नाही. बघावं लागेल कशा पद्धतीची रेकॉर्डिंग झाली. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा, अरे यार असं कसं, हे बघ कसं सिग्नल तोडलंय. तोडू द्यात, ज्याला पुढे जायचं त्याला जाऊ द्यात. चला यांच्या आडून आपल्याला जायला भेटते. सकाळ सकाळ नसते मित्रांनो एवढी गर्दी, परंतु 10-11च्या पुढे ना एवढी तुफान गर्दी होते या रस्त्याला, खूप गर्दी. तर मित्रांनो या ठिकाणी बघा अशी कामगार संघटना उभी असते जे की आपण गावच्या याच्यात म्हणू मोलमजुरी करण्यासाठी अशी लोक उभे असतात, देहाडी कामगार. चला आता आपण पोहोचलोय आळंदीमध्ये, आळंदीच्या या ठिकाणी. ओके तर मित्रांनो आता आपण पोहोचतोय आळंदी मध्ये. थोडा कॅमेरा कसा झालाय ही पहिलं बघतो. काय मजा नसेल आली तुम्हाला मित्रांनो. चला मग मित्रांनो आपण पोहोचलोय आळंदी या ठिकाणी. आज आपण आलो आहोत पुण्याजवळील एक अतिशय पवित्र आणि शांत ठिकाण आळंदी इंद्रायणी मंदिर. आजचा हा व्लॉग खास आहे कारण आपण अनुभवणार आहोत इथलं आध्यात्मिक वातावरण, इंद्रायणी नदीची शांतता आणि संतांच्या पवित्र स्मृती. आता आपण आळंदीच्या रस्त्यावर आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोट्या दुकानांची गर्दी दिसते. फूल, माळा, प्रसाद, सगळं वातावरण भक्तिमय झालंय. जसजसं आपण मंदिराजवळ येतो तसतसं ज्ञानोबा माऊलीचा जयघोष अधिकच स्पष्ट ऐकू येतोय. आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. येथे खूपच भाविकांची गर्दी आहे, पण सगळीकडे एक शिस्त आणि शांतता दिसते. मंदिराची रचना अगदी साधी आहे, पण त्यात एक वेगळीच दिव्यता आहे जी तुम्हाला लगेच जाणवते. मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे मित्रांनो आतला आपण दाखवू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो आपण दर्शन घेऊन बाहेर येऊयात आणि नंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवूयात. चला आता आपण जाऊयात इंद्रायणी नदीकाठी. चला एकदा आहे ना या संपूर्ण इंद्रायणी नदीचा आहे ना परिसर मी तुम्हाला दाखवतो. ही आहे पवित्र इंद्रायणी नदी. भाविक इथे स्नान करतात. काही जण शांतपणे बसून ध्यान करताय. असं मानलं जातं की या नदीत स्नान केल्याने मन शुद्ध होतं, आत्म्याला शांती मिळते. थोडा वेळ इथं बसला तर शहराच्या गडबडीपासून दूर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. खरं सांगायचं तर इथं बसल्यावर वेळ कसा जातोय कळतच नाही. नदीचा मंद आवाज, वाऱ्याची झुळूक आणि दूरवरून येणारा अभंग मन अगदी शांत होतं. मित्रांनो ज्ञानोबा माऊली तुकाराम हा गजर संपूर्ण वातावरण भारावून टाकतो. टाळ, मृदुंग आणि भक्तीचं संगम हा एक अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. आता आपण थोडं बोलूयात आळंदीच्या सर्वात प्रसिद्ध परंपरेबद्दल, वारी. दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी इथून पंढरपुराकडे पालखी निघते. हजारो वारकरी पायी चालतात, या यात्रेत सहभागी होतात. ही फक्त यात्रा नाही तर एक आध्यात्मिक उत्सव आहे. मंदिराबाहेर छोटंसं मार्केट आहे. इथे तुम्हाला प्रसाद, तुळशीच्या माळा, धार्मिक पुस्तके आणि वेगवेगळ्या स्मारिका मिळतात. स्थानिक लोक खूप साधे पण प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला इथली एक संस्कृती जाणवते. जर तुम्ही मित्रांनो इथे संध्याकाळी आलात तर घाटावरचा सूर्यास्त नक्की बघा. सूर्यास्ताच्या वेळी नदीवर पडणारा प्रकाश एकदम अप्रतिम दृश्य असतं. तर मित्रांनो हा होता आजचा आपला आळंदीचा प्रवास, आळंदीच्या पवित्र भूमीत. हे ठिकाण फक्त मंदिर नाही तर एक अनुभव आहे, एक भावना आहे. जर तुम्ही पुण्याजवळ असाल तर इथे एकदा नक्की या. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि या शांततेचा अनुभव घ्या. चला मग मित्रांनो आता आपण त्या बाजूला जाऊयात, त्या साईडच्या परिसरला. तिकडून या साईडला कसं दिसतंय ते बघूयात.
चला मग आपण आलोय एकंदरीत नदीच्या दुसऱ्या साईडला. अगोदर आपण त्या साईडला गेलो होतो, आता आपण या साईडला आलोय आणि या साईडवरून हा परिसर, कारण आपल्याला बघायचं होतं या साईडला कशा पद्धतीने दिसतंय. खतरनाक मित्रांनो असं दृश्य दिसतंय ना, मस्त वाटतंय. फक्त स्वच्छता जरा कमी, स्वच्छता पाहिजे तिला. तर मित्रांनो एकंदरीत कसा वाटला हा मोठा व्लॉग व्हिडिओ किंवा आपला हा छोटासा व्लॉग, तर मित्रांनो एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला मग मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद, थँक्यू आणि बाय बाय.